चार्वाक दर्शन इसवी सनाचे 7वे शतक. भारतीय दर्शनात चार्वाक दर्शन नास्तिक म्हणून सुप्रसिद्ध. बृहस्पतीने ते केलेले निर्माण असेही विद्वान सांगतात. लोकांना रुचणारे लोकांप्रसूत म्हणून लोकायत असे नाव, किंवा हे दर्शन इहलोकप्रधान म्हणती म्हणून लोकायत. चार्वाक दर्शनाची उभारणी समग्र प्रमाणविद्येवर जाहलेली. येथे विंदा करंदीकर सांगतात, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये चार्वाक दर्शन हे नास्तिक दर्शनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. काही विद्वानांच्या मते बृहस्पती यांनी या दर्शनाची निर्मिती केली. हे तत्त्वज्ञान सामान्य लोकांमध्ये खूप लोकप्रिय असल्यामुळे याला लोकायत असे म्हणतात. लोकायत म्हणजे लोकांमध्ये प्रचलित असलेले म्हणजेच इहलोकालाच महत्त्व देणारे तत्त्वज्ञान. चार्वाक दर्शनाची संपूर्ण मांडणी प्रमाण म्हणजे ज्ञान कसे मिळते या विषयापासून सुरू होते. थोडक्यात काय तर चार्वाकांच्या मते जे डोळ्यांनी दिसते, कानाने ऐकू येते, स्पर्शाने जाणवते म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून जे समजते तेच खरे ज्ञान समजावे. स्वर्ग, नरक, आत्मा, पुनर्जन्म यासारख्या गोष्टींवर चार्वाकांचा विश्वास नव्हता. म्हणूनच त्यांना नास्तिक तत्त्वज्ञ म्हटले जाते. चार्वाक मानतो प्रत्यक्ष हेच प्रमाण, शब्द व अनुमान अवैरुण धर्मग्रंथातील शाब्दिक विधान ज्ञानाचे साधन नसे होत. लोकप्रसिद्धसे असले अनुमान तरी त्याचे ज्ञान अनिश्चित. संभवनीय काय हे त्याने कळते, पण ते नसते निश्चयात्मक. इंद्रियांच्याद्वारे प्रत्यक्षाचे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाण घडविते. साक्षात ज्ञानाचे प्रत्यक्ष प्रमाण हे असे साधन एकमेव. दुसऱ्या ज्ञानातून नसे होत निर्माण, तेच साक्षात ज्ञान अनुभवाचे. इंद्रियांच्या साहाय्याने प्रत्यक्षाचे ज्ञान असे बुद्धीला होत असे मानसाच्या. इंद्रिय व वस्तू यांची प्रत्यक्ष भिडत असते या क्रियेत अंतर्भूत. आत्मा, ईश्वर, स्वर्ग आणि परलोकगमन प्रत्यक्ष प्रमाण दाखविना. तयाचे अस्तित्व अप्रमाण म्हणून चार्वाक दर्शन नाकारिते. चार्वाकाचा जडवाद होतसे निर्माण प्रत्यक्ष हेच प्रमाण मानल्याने. चार्वाकाच्या मते फक्त प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे, कानाने ऐकणे, इंद्रियांनी अनुभवणे हेच खरे ज्ञानाचे प्रमाण आहे. शब्द म्हणजे वेद, धर्मग्रंथ आणि अनुमान म्हणजे तर्क करून काढलेला निष्कर्ष ही ज्ञानाची विश्वासार्थ साधने नाहीत. अनुमानामुळे काही गोष्ट असू शकते असे कळते, पण ती निश्चितपणे आहेच असे सिद्ध होत नाही. म्हणून अनुमान निश्चित ज्ञान देत नाही. इंद्रियांच्या साहाय्याने जे ज्ञान मिळते त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. हेच ज्ञानाचे एकमेव आणि विश्वासार्थ साधन आहे. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय खरे ज्ञान निर्माण होत नाही. इंद्रिय आणि वस्तू यांचा प्रत्यक्ष संपर्क झाला की ज्ञान प्राप्त होते. आत्मा, ईश्वर, स्वर्ग आणि परलोक यांचे प्रत्यक्ष दर्शन होत नाही. त्यामुळे चार्वाक दर्शन त्यांचे अस्तित्व मानत नाही, कारण प्रत्यक्ष पुरावा नसल्यामुळे ते अप्रमाण मानले जातात. चार्वाकाने प्रत्यक्षालाच प्रमाण मानल्यामुळे त्याचे तत्त्वज्ञान जडवादी बनते. म्हणजेच त्याच्या मते प्रत्यक्ष दिसणारे भौतिक जगच सत्य आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू हीच तत्त्वे फक्त अंतिमतः सत्य मानतो तो. इंद्रिय ज्ञानाचे विषय ती होती म्हणून ठरती जडद्रव्ये. या जडद्रव्यांची मिश्रणे होऊन होतात उत्पन्न सर्व वस्तू. वेगळ्या प्रकारे मिश्रणे होऊन होतात उत्पन्न सर्व प्राणी. जडद्रव्यांचा संयोग होऊन चैतन्य निर्माण असे होत. चैतन्य हा असे जडाचा विकार, ते नसे स्वतंत्र असे तत्व. जडद्रव्यांमध्ये नसलेले गुण होतात उत्पन्न विकारात. प्राण्यात जाणीव चैतन्य असते, वर्तन घडते त्यातूनही. तरी जगातील सर्व व्यवहार होती नियमानुसार सृष्टीच्याच. पुन्हा सृष्टीकर्त्या ईश्वराची नाही जरुरीच काही त्यांच्यासाठी. चैतन्य विशिष्ट देह आत्मा असे, तो कुणी नसे अतींद्रिय. देह नष्ट होता चैतन्य विशिष्ट आत्मा होई नष्ट मानसाचा. मृत्यूने द्रव्याचे होई विघटन, आणिक चैतन्य नष्ट होई. आत्मा राहणारा शरीर सोडून प्रत्यक्ष प्रमाण दाखविना. अतींद्रिय आत्म्याचे अस्तित्व म्हणून चार्वाक दर्शन नाकारिते. त्याचा जडवाद नाही नाकारित. मंगल, उदात्त आणि भव्य
त्यांचा अनुभव होई प्रत्यक्षात चैतन्याला प्राप्त मानसाच्या. चार्वाकाच्या मते पृथ्वी, जल, तेज म्हणजे अग्नी आणि वायू ही 4 मूलभूत तत्वेच खरोखरच अस्तित्वात आहेत. आपल्या इंद्रियांना जाणवणाऱ्या वस्तू या 4 तत्वांपासून तयार झालेल्या असतात. या जड म्हणजे भौतिक द्रव्यांच्या वेगवेगळ्या मिश्रणातून सर्व वस्तू आणि सर्व सजीव निर्माण होतात. जड पदार्थांचा संयोग झाला की चैतन्य म्हणजे जाणीव किंवा चेतना निर्माण होते. त्यामुळे चार्वाकांच्या मते चैतन्य हे स्वतंत्र तत्व नसून जड पदार्थांचा एक विकार म्हणजे परिणाम आहे. जड पदार्थांमध्ये नसलेले काही गुण त्यांच्या विशिष्ट संयोगांमुळे निर्माण होऊ शकतात. प्राण्यांमध्ये असलेली जाणीव म्हणजे चैतन्य याच कारणामुळे असते. तरी सुद्धा संपूर्ण विश्वातील व्यवहार नैसर्गिक नियमानुसार चालतात. त्यामुळे या सृष्टीचा निर्माणकर्ता म्हणून ईश्वराची काही गरज नाही असे चार्वाक मानतो. चार्वाकाच्या मते चैतन्ययुक्त देहालाच आत्मा म्हणतात. शरीरापासून वेगळा स्वतंत्र आत्मा अस्तित्वात नाही. त्यामुळे शरीर नष्ट झाले की आत्माही नष्ट होतो. मृत्यूनंतर शरीरातील पदार्थाचे विघटन होते आणि ते पुन्हा निसर्गात मिसळतात. चार्वाक आत्म्याबद्दल बोलतात. ते म्हणतात, शरीर नष्ट झाले की त्यातील चैतन्य म्हणजे जाणीव देखील नष्ट होते. शरीर सोडून वेगळा राहणारा आत्मा आहे याचा प्रत्यक्ष पुरावा नाही. म्हणून चार्वाक दर्शन शरीरापासून वेगळ्या आत्म्याचे अस्तित्व नाकारते. मात्र चार्वाकाचा जडवाद मंगल, शुभ, उदात्त, उच्च आणि भव्य मूल्यांचा विरोध करत नाही, कारण त्यांचा अनुभव माणसाला प्रत्यक्ष जीवनात नियमित येतो. त्याचे नीतिशास्त्र सर्वस्वी ऐहिक, ठेवी इहलोक केंद्रस्थानी, नसे स्वर्ग मोक्ष नसे परलोक, फक्त इहलोक असे सत्य. जीवनाचे ध्येय असे सुखप्राप्ती, सुखानेच तृप्ती माणसांना. सुख दुःख मिश्रित जरी हे जीवन, दुःख ते टाळून सुख घ्यावे. अर्थ आणि काम हेच पुरुषार्थ, ध्यास असे व्यर्थ मोक्षाचा त्या. इहलोकी कशी सुखे मिळवावी हीच चिंता हवी माणसांना. उद्योग करावे होण्या अर्थप्राप्ती, त्याने सुखे होती उपलब्ध. व्यापार उदीम, शेती गोपालन, चार्वाक दर्शन पुरस्कारी. दुःख हा नरक, सुख हाच स्वर्ग, कल्याणाचा मार्ग सुखप्राप्ती. चार्वाकाचे नीतिशास्त्र नैतिक विचार. चार्वाकाच्या मते या जगातील इहलोकातील जीवनालाच सर्वाधिक महत्त्व आहे. स्वर्ग, मोक्ष आणि परलोक यांचे अस्तित्व नाही. इहलोकच खरे सत्य आहे. म्हणून या जीवनात सुखाने जगणे हेच माणसाचे ध्येय असावे. जीवनात सुखाबरोबरच दुःखही असते, तरी दुःख कमी करून सुख मिळवण्याचा प्रयत्न करावा. चार्वाकाच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि काम म्हणजे इच्छांची पूर्तता हेच पुरुषार्थ आहेत. मोक्षाचा ध्यास घेणे व्यर्थ आहे असे तो मानतो. माणसाने या जगात जास्तीत जास्त सुख कसे मिळेल याचाच विचार करावा. सुख मिळवण्यासाठी उद्योग, व्यापार, शेती, गोपालन यांसारखे आर्थिक उपक्रम करावेत. कारण अर्थप्राप्तीमुळेच जीवनातील सुखे उपलब्ध होतात. चार्वाक प्रणीत सुखवाद काही, अयोग्य ते नाही सुचवित. सुखी होण्यासाठी करावे काहीही असे त्याने नाही सांगितले. सुखासाठी चौर्य वा मद्यप्राशन चार्वाक दर्शन सुचविना. चार्वाक हिंसेचा करीतो धिक्कार आणि शाकाहार पुरस्कारी. चार्वाक मानतो मांसभक्षण कौर्याचे लक्षण अमानुष. वेदवचनात असे व्याघात म्हणून वेदांत नसे सत्य. वेद रचणारे निशाचर धूर्त असे होते मत चार्वाकाचे. अग्निहोत्र आणि वेदांचे पठन यज्ञात हवन ठरे व्यर्थ. पौरोहित्यावर उपजीविका ज्यांची निंदा असे त्यांची त्याने केली. बुद्धी व पौरुष नसते त्यांच्यात, नसे त्यांना खंत असत्याची. स्वार्थी पुरोहित फसवी मूर्खास स्वर्गाचे आमिष दाखवून. प्रामाणिकतेच करावे उद्योग मिळविण्या भोग माणसाने. काव्य, नृत्य आणि संगीत या कला हव्या माणसाला सुखासाठी. राजकीय स्थैर्य हेही आवश्यक जीवन सुखकारक होण्यासाठी. इहलोकी असे राजा हा ईश्वर जीवन सुखकर करणारा. नागड्या स्वार्थाचा नसे पुरस्कार सुखवादी विचार सांगताना. चांगले वाईट यांच्यामध्ये भेद करी सुखवाद चार्वाकाचा. सत्याचा स्वीकार, श्रद्धांचा अव्हेर, हिंसेचा धिक्कार करोनिया. मानवी जीवन करणे सुखमय हेच एक ध्येय मानणारे. मानवतावादी, उद्योगप्रवण,
असे हे दर्शन चार्वाकाचे. चार्वाकाचा सुखवाद. चार्वाकाच्या मते दुःख हे नरक आहे आणि सुख हाच स्वर्ग आहे. त्यामुळे सुखी जीवन जगणे हाच खरा कल्याणाचा मार्ग आहे. मात्र चार्वाकाचा सुखवाद म्हणजे काहीही करून सुख मिळवा असे नाही. सुखासाठी चोरी, फसवणूक, हिंसा किंवा मद्यपान करावे असे चार्वाक दर्शन सांगत नाही. चार्वाक हिंसेचा निषेध करतो आणि शाकाहाराचा पुरस्कार करतो. तो असे मानतो की मांसभक्षण हे क्रौर्याचे आणि अमानुषतेचे लक्षण आहे. चार्वाकाच्या मते वेदांमध्ये अनेक परस्परविरोधी आणि चुकीची विधाने असल्यामुळे ते अंतिम सत्य नाहीत. वेदांची रचना करणारे धूर्त आणि स्वार्थी लोक होते असे चार्वाकाचे मत होते. अग्निहोत्र, यज्ञ, हवन आणि वेदपठण हे व्यर्थ आहेत असे चार्वाक मानतो. जे लोक पौरोहित्य करून उपजीविका करतात त्यांच्यावरही चार्वाक टीका करतो. त्यांच्या मते असे पुरोहित लोकांना फसवून स्वतःचा स्वार्थ साधतात. त्यामुळे चार्वाक म्हणतो की अशा पुरोहितांमध्ये खरी बुद्धी किंवा पौरुष नसते, ते अंधश्रद्धेचा फायदा घेतात. चार्वाकाचा सुखवाद आणि समाजविचार. चार्वाकाच्या मते स्वतःचे सुख प्रामाणिक मार्गाने मिळवावे. सुख मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे उद्योग आणि परिश्रम करावेत. काव्य, नृत्य आणि संगीत या कला माणसाला आनंद देतात, त्यामुळे त्या मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत. समाज सुखी राहण्यासाठी राजकीय स्थैर्य म्हणजे चांगले शासन आवश्यक आहे. इहलोकात चांगला राजा हाच लोकांसाठी ईश्वरासारखा असतो, कारण तो लोकांचे जीवन सुखी करतो. चार्वाकाचा सुखवाद म्हणजे स्वार्थीपणा नाही. सुखाचा विचार करताना चांगले आणि वाईट यातील फरक लक्षात ठेवला पाहिजे. चार्वाक दर्शनाचा निष्कर्ष काय तर सत्याचा स्वीकार करावा, अंधश्रद्धेचा विरोध करावा, मानवी जीवन सुखी करणे हे सर्वोच्च ध्येय मानावे, उद्योग, परिश्रम आणि व्यावहारिक जीवनाला महत्त्व द्यावे. म्हणून चार्वाक दर्शन हे मानवतावादी, उद्योगप्रवण आणि व्यवहारवादी तत्त्वज्ञान मानले जाते.